या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत स्वरयज्ञ स्पर्धेला सुरुवात झालेली असते. जगन्नाथ पहिल्या 2 स्पर्धकांचं नाव काढतो आणि मग त्यानंतर ते दोघेजण गाणं गाण्यासाठी स्टेजवर येतात. तर जगन्नाथ रागातच सारंगकडे आणि त्या भैरवीकडे पाहत असतो. तर तारा जगन्नाथला समोर पाहूनच खूप घाबरलेली असते आणि मग त्यानंतर ते स्पर्धक गाणं गायला सुरुवात करतात. दुसरीकडे ती अस्मी जयंतीची वाट बघत असते आणि थोड्याच वेळात जयंती त्या ठिकाणी येते. ती तिचा चेहरा झाकून आलेली असते, त्यामुळे अस्मी विचारते की हे सगळं काय आहे. तर जयंती म्हणू लागते की आता आपलं सिक्रेट मिशन सुरू होणार आहे ना, म्हणून मग मी अशी आले. आणि मग ती अस्मीला विचारते की बोला, तुम्ही मला इथे कशासाठी बोलावलंय. तर अस्मी म्हणत असते की मला असं कळलंय की त्या सावलीच्या सगळ्यात मोठ्या दुश्मन तर तुम्ही आहात आणि म्हणूनच मी ऐश्वर्या मॅडमकडून तुमचा नंबर घेतला आणि तुम्हाला इथे भेटण्यासाठी बोलावलं. मला त्या सावलीबद्दल काही माहिती हवी आणि ते ऐकून जयंती खुश होत म्हणते की ठीक आहे, तुम्हाला जे विचारायचं आहे ते विचारा, मी लगेच सगळं सांगते. आणि हे ऐकून अस्मी खुश होते. पण मग जयंती नाटक करत म्हणते की आता तुम्हाला माहिती सांगायची म्हणजे मला आधी काहीतरी खायला प्यायला लागेल ना, कारण सकाळपासून माझ्या पोटात अन्नाचा एक कण नाही आहे. आणि मग ती अस्मीला पिझ्झा ऑर्डर करायला सांगते. अस्मी तर खूपच चिडते, पण मग तिच्याकडे दुसरा पर्याय नसल्यामुळे ती पिझ्झा ऑर्डर करते. तर दुसरीकडे ती गायनाची स्पर्धा सुरू असते. त्यानंतर मग सोहम दुसऱ्या 2 स्पर्धकांचं नाव काढतो आणि त्यामध्ये तो पिंकू शेट म्हात्रे आणि तारा असतात. आणि मग त्यानंतर तारा स्टेजवर जाते. ती घाबरूनच भैरवीकडे आणि जगन्नाथकडे पाहत असते. दुसरीकडे सावलीसुद्धा घाबरलेलीच असते, कारण तिला कोणतं गाणं गायचं आहे हे ऐनवेळी समजणार असतं. आणि मग सोहम त्या गाण्याचं नाव जाहीर करतो, मात्र सावलीने ते गाणं आधी कधीच गायलेलं नसतं. आणि मग भैरवी पटकन सावली ज्या ठिकाणी असते त्या ठिकाणी जाते. तिला त्या गाण्याच्या लिरिक्स देते आणि म्हणते, हे गाणं थोडंसं वेगळं आहे, फिल्मी स्टाईलने गायचं आहे. तुला आता काही करून हे गाणं व्यवस्थित गावंच लागेल आणि हे सगळं निभावून न्यावंच लागेल. आणि त्यावर सावलीही हो म्हणते आणि एकदा त्या गाण्याच्या लिरिक्स पाहून घेते. तर दुसरीकडे तारासोबत जो गाणं गाणार असतो तो भैरवीचा आशीर्वाद घेण्यासाठी येतो. तर भैरवी रागातच त्याला म्हणते की तुला माझ्या तारासोबत गाणं गायची संधी मिळाली आहे, हे देवाचे उपकारच समज. आणि त्यावर तोही घाबरूनच हो म्हणतो. तर भैरवी त्याला सांगत असते की गाणं गात असताना माझ्या ताराला त्रास द्यायचा नाही, तिला मध्ये अडकवायचं नाही. आणि त्यावर तोही हो म्हणतो आणि मग भैरवीचा आशीर्वाद घेऊन स्टेजवर जातो. आणि मग त्यानंतर त्यांच्या गाण्याला सुरुवात होते. तारा तर आधी घाबरलेलीच असते, परंतु सावली सगळं काही निभावून नेते. ती छान गाणं गाते आणि त्यावर तारा अगदी व्यवस्थित गाणं गायचं नाटकही करते. आणि हे सगळं पाहून जगन्नाथ मात्र गालातल्या गालात हसत असतो. तर इकडे सोहमला ताराचं गाणं ऐकून तिच्यासोबत घालवलेले प्रेमाचे क्षण आठवत असतात आणि तो त्यातच हरवून गेलेला असतो. मात्र गाणं गात असताना त्या तारासोबत असणाऱ्या स्पर्धकाला काहीतरी विचित्र जाणवतं आणि तो ताराकडे आश्चर्याने बघत तिच्या आजूबाजूला फिरू लागतो. त्यामुळे तारा घाबरते. तर भैरवीसुद्धा मनाशी म्हणत असते की हा असा वेड्यासारखा ताराकडे का बघतोय. आणि मग त्यानंतर ते गाणं पूर्ण होतं. भैरवी ताराचं तर खूपच कौतुक करते आणि तिच्यासोबत जो स्पर्धक असतो त्यालाही म्हणते की तू चांगलं गाणं गायलास, आता जर चुकून फायनलमध्ये आला आणि माझ्या ताराकडून हरला ना तर वाईट वाटून घेऊ नको. आणि त्यावर तो म्हणतो की ठीक आहे. पण भैरवी नेमकं काय बोलते हे त्याला काही व्यवस्थितपणे समजतच नाही. तो फक्त ताराकडेच पाहत असतो, कारण तो तिच्याच प्रेमात पडलेला असतो. तर दुसरीकडे जयंती अस्मीने मागवलेला पिझ्झा खात असते. तर अस्मी वैतागूनच म्हणते की आता मी जे काही विचारले ते तुम्ही सांगाल का, प्लीज मला सांगा. त्या भैरवीजींचं त्या सावलीच्या वाचून इतकं का अडतं, त्यांना प्रत्येक वेळी सावली का हवी असते. आणि ते ऐकून जयंती म्हणते की मी ना माझं लग्न झाल्यापासून विचार करत होते की अजून मला हा प्रश्न कोणी कसा विचारला नाही. ती सावली इतकी मेंदळ्यांच्या घरात लग्न करून गेली तरी त्याही लोकांना हा प्रश्न पडला नाही, पण तुम्हाला पडला म्हणजे खरंच तुम्ही हुशार आहात बरं का. आणि मग ती त्या अस्मीला म्हणू लागते की आता मी तुम्हाला सांगते त्या भैरवी माईंचं सावलीच्या वाचून काय अडतं ते, कारण सावलीशिवाय ना ती तारा गाणं गाऊच शकत नाही. आणि हे ऐकून अस्मी विचारते म्हणजे नेमकं काय सिक्रेट आहे तुमचं. आणि त्यावर जयंती मोठ्याने हसतच म्हणते की ते तर मलाही माहीत नाही. आणि हे ऐकून अस्मी तर खूपच चिडते. तर जयंती म्हणत असते की मला माहिती असतं तर मी तुम्हाला आधीच सांगितलं नसतं का. आणि मग त्यानंतर अस्मीने तिच्यासाठी गिफ्ट म्हणून जे बॉक्स आणलेलं असतं ते बॉक्सही ती घेते आणि हसतच निघून जाते. आणि जयंतीने असा धोका दिल्यामुळे अस्मी खूपच चिडलेली असते.
तर दुसरीकडे त्या स्पर्धेत सगळ्या स्पर्धकांनी गाणं गायलेलं असतं आणि मग त्यानंतर सोहम आणि सारंग स्टेजवर जातात. सारंग म्हणत असतो की मी जास्त वेळ घेणार नाही, माझा भाऊ लगेच या स्पर्धेचा निकाल जाहीर करेल. आणि मग त्यानंतर सोहम पुढच्या फेरीत कोण कोण गेला आहे त्या स्पर्धकांची नावं जाहीर करतो. सगळेजण खूप आनंदात असतात आणि मग जेव्हा शेवटी सोहम ताराचं नाव घेतो तेव्हा तर भैरवी आणि तारा खूपच खुश होतात. सावलीच्याही जीवात जीव येतो. ती विठुरायाचे आभार मानते. तर जगन्नाथ हसतच तिच्याकडे पाहत असतो. त्यानंतर मग रात्री सावली घरी येते. तिला गाण्याची प्रॅक्टिस करायची असते, त्यामुळे मग ती तिला हवं असणारं सामान एका बॅगमध्ये ठेवते आणि विठुरायाकडे प्रार्थना करत म्हणते की उद्याचा दिवस खूप महत्त्वाचा आहे. आत्तापर्यंत तू जशी मला साथ दिली तशीच उद्याही दे. तारा मॅडमचं जिंकणं खरंच खूप गरजेचं आहे. आणि मग ती आशीर्वाद घेऊन बाहेर पडते. दुसरीकडे सारंग आणि बबलू मुद्दाम सोहमला त्रास देत असतात आणि तितक्यात ती अस्मीही त्या ठिकाणी येते आणि तीही त्यांची साथ देत मुद्दाम सोहमला म्हणत असते की अरे तुम्ही का त्याला त्रास देताय, बघा ना तो किती नाजूक आहे ते. आणि हे ऐकून सोहम तर खूपच चिडतो, पण सारंग आणि बबलू त्याला अजूनच चिडवतात. आणि मग तितक्यात ती तिलोत्तमा आणि ऐश्वर्या त्या ठिकाणी येतात. तिलोत्तमा म्हणत असते की तुम्हा सगळ्यांना असं छान हसताना पाहून मला खूप बरं वाटतंय. तर सोहम तिला विचारत असतो की आई तू आज स्पर्धेसाठी का आली नव्हती. तर तिलोत्तमा सांगते की एक महत्त्वाची मीटिंग होती, पण उद्या आम्ही सगळेजण नक्की येऊ. आणि ते ऐकून मग सोहम खुश होतो. त्याचवेळी सावली त्या ठिकाणी येते. सारंग तिला विचारतो की आत्ता यावेळी कुठे निघाली आहेस तू आणि सकाळीसुद्धा तुम्हाला भेटून गेली नाही. तर सावली खाली मान घालूनच सांगते की उद्या फायनल आहे ना, त्यामुळे मला काही कामं होती, ती कामं पूर्ण करण्यासाठीच मी भैरवी माईंकडे चालली आहे. आणि हे ऐकून सारंग म्हणतो की ठीक आहे, पण तितक्यात ऐश्वर्या म्हणते की हे बघ तुझा भाऊ काही आता या घरात काम करत नाही, त्यामुळे घरातली सगळी कामं उरकून जायची. स्वयंपाक आणि भांडी करूनच घरातून बाहेर पडायचं. आणि हे ऐकून सारंग चिडून म्हणतो की सावली फक्त तिचं काम करणार, तिला कोणीही कोणतंही काम सांगायचं नाही. उद्याचा दिवस तिच्यासाठी महत्त्वाचा आहे. आणि हे ऐकून ऐश्वर्या गप्प बसते. तिलोत्तमासुद्धा काही बोलत नाही. तर बबलू आणि सोहम म्हणतात की फक्त घरातलीच कामं करायची आहेत ना, भांडीच घासायची आहेत ना, मग अस्मी भांडी घासेल. आणि हे ऐकून अस्मी चिडते, पण दुसरा पर्याय नसल्यामुळे ती नाईलाजाने हो म्हणते. आणि मग त्यानंतर सावली सारंगला सांगून घरातून बाहेर पडते. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांमध्ये आपण पाहणार आहोत शेवटच्या फेरीमध्ये जगन्नाथ हा जज नसतो, मात्र त्याने भैरवीला अडकवण्यासाठी एक मस्त प्लॅन बनवलेला असतो. आणि मग त्यानंतर पाण्यामध्ये एक औषध टाकून ते पाणी तो सावलीला प्यायला देतो. त्यामुळे ऐनवेळी सावलीचा आवाज बसतो. तिला गाणं गाताच येत नाही आणि त्यामुळे स्टेजवर गेलेल्या ताराची तर खूप मोठी पंचायत होते. ती खूप जास्त घाबरलेली असते. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेटसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.